ब्रॉडबँड असं म्हणतात. तर ब्रॉडबँड म्हणजे काय की नेहमीच्या टेलिफोन कंपनीकडूनच आपल्याकडे इंटरनेटचं कनेक्शन येतं, पण ते भरपूर वेगाने चालतं. त्याच्यामागे थोडीशी तांत्रिकता आहे. ती थोडक्यात अशी की नेहमीच्या आपल्या व्हॉइस कॉल्ससाठी आपण जी ती वायर वापरतो, तर त्या वायरमधली किंवा तारेतली बरीचशी क्षमता आपण वापरत नसतो, ती या ब्रॉडबँडमध्ये वापरली जाते. ओके, आपण प्रश्न घेतोय चिरंजीव जाधव यांचा नागपूरवरून. चिरंजीव, आपला प्रश्न विचारा. मला विचारायचं होतं की जर स्वतःची आयडी बनवायची आहे तर काय करावं लागतं? स्वतःचा आयडी बनवण्यासाठी ईमेल आयडी बनवायची आहे. कुठल्याही जिथे आपण फुकट ईमेल ज्याला म्हणतो अशी सुविधा पुरवली जाते, तर त्या वेबसाईटला जर का तुम्ही भेट दिलीत, तर त्या वेबसाईटला भेट दिल्यानंतर तिथे तुम्हाला एक ऑप्शन दिसेल, न्यू युजर किंवा आय वॉन्ट टू क्रिएट माय युजर आयडी फॉर द फर्स्ट टाइम. तर त्याच्यावर तुम्ही क्लिक केलं की तुम्हाला बरीच माहिती भरायला लागते, म्हणजे तुमचं नाव, पत्ता, आवडीनिवडी वगैरे वगैरे. आणि ते झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या आवडीचा ईमेल आयडी मिळतो. आता कधी कधी असंही होतं की बरेचसे ईमेल आयडीज हे आधीच कुणीतरी घेऊन टाकलेले असतात, म्हणजे चक्क तुमच्या नावाचा जरी ईमेल आयडी तुम्ही तयार करायला गेलात तरी तो भलत्याच माणसाने घेऊन टाकलेला असतो. तर अशा वेळेला मग तुम्हाला त्याच्यात काहीतरी जोडून 1 2 3 4 असा आकडा जोडून किंवा काहीतरी आणखीन वेगळीच अक्षरं जोडून असा ईमेल आयडी तयार करून घ्यायला लागतो. पण ही सुविधा सगळ्या साइट्सवर मिळते. तानाजी जाधव यांचा फोन येतोय नाशिकवरून. तानाजी, आपला प्रश्न विचारा. हॅलो. हा तानाजी. मला इंटरनेट बँकिंग बद्दल मला जरा जास्त माहिती हवी आहे. इंटरनेट बँकिंगचा थोडक्यात अर्थ असा की आपण प्रत्यक्ष बँकेमध्ये किंवा इव्हन एटीएम मध्ये न जाता घर बसल्या हे सगळे व्यवहार करायचे. तर आता याच्यामध्ये ही सुविधा अर्थातच सगळ्याच साइट्सवर उपलब्ध नसते. तर ज्या ज्या बँकांनी ही सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे अशा बँकेच्या कुठल्याही वेबसाईटवर आपण जाऊ शकतो. आपल्याला एक स्वतःसाठी युजर आयडी आणि पासवर्ड दिलेला असतो की जो फक्त आपल्यालाच माहीत असावा, आणि तो एकदा आपण त्या साईटमध्ये भरला की आपल्याला नेहमीच आपण बँकेचे व्यवहार जसे करतो, म्हणजे चक्क नवीन चेकबुक मागवायचे किंवा गेली 5 ट्रान्झॅक्शन आपण काय केलेली हे बघायचे किंवा गेल्या 3 महिन्यांचं स्टेटमेंट बघायचे किंवा चक्क बँकेच्या अकाउंटमधनं कुठलं तरी बिल भरायचंय, या सगळ्या गोष्टी आपण करू शकतो. अर्थात तिथे फक्त पैसे काढणं किंवा भरणं या गोष्टी अर्थातच शक्य नसतात, पण ते सोडून हे सगळे व्यवहार आपण करू शकतो. आता याच्यामध्ये एक आणखीन मुद्दा थोडक्यात सांगायचा तो असा की आपल्याकडे एक गैरसमज असा आहे की इंटरनेट बँकिंग हे तितकंसं सुरक्षित नाहीये, पण हा अतिशय चुकीचा समज आहे आणि त्याचा बराच प्रचार केला जातो. इंटरनेट बँकिंग हे अतिशय सुरक्षित आहे. फक्त त्याच्यामध्ये काय होतं की आपल्या कम्प्युटरवर जर का चांगलं अँटीव्हायरस सॉफ्टवेअर नसेल तरच त्यातून काहीतरी धोके निर्माण होऊ शकतात. पण ते एकदा केलं की आपण इंटरनेट बँकिंग अतिशय सोयीचं असं साधन म्हणू शकतो. अतुल, मला वाटतं इंटरनेट आणि आमचं कनेक्शन आपण नक्कीच याबद्दल अजूनही खूप बोलणार आहोत, पण टॉक टाइम मध्ये आता वेळ झाली एका ब्रेकची. तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर आम्हाला जरूर फोन करा. आमचा नंबर आहे 02266899204. ब्रेक नंतर टॉक टाइम मध्ये पुन्हा एकदा स्वागत. आणि आपण गप्पा मारतोय इंटरनेट आणि आपण या विषयावरती. अतुल, आपण सामान्य गृहिणींबद्दल बोललो, पण त्याबरोबर येतात ती लहान मुलं पण, कारण ती पण आजकाल खूप सहजपणे कम्प्युटर वापरतात, लॅपटॉप यूज करतात. तर मग त्यांना जर इंटरनेट पाहिजे म्हणजे वापरायचं असेल तर त्यांनी कसं वापरावं? आपण जर का अगदी लहान मुलांचा याच्यामध्ये विचार केला तर त्यांच्या दृष्टीने गेम्स सोडून खरं याच्यात काही फारसं नाही. पण शाळा आणि कॉलेजेस या वयोगटाचा आपण विचार केला तर त्यांच्यासाठी इंटरनेट हा अक्षरशः माहितीचा खजिना आहे. म्हणजे त्यांच्या नेहमीच्या अभ्यासक्रमात लागणाऱ्या गोष्टी, त्याशिवाय लागणाऱ्या गोष्टी म्हणजे पूरक वाचन हे आपल्याकडे आपण म्हणतो नेहमी कमी असतं. तर हे सगळं इंटरनेटवर फुकट आणि अतिशय मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. उदाहरणार्थ विकिपीडिया नावाची एक जी जगप्रसिद्ध वेबसाईट आहे, तर त्याच्यामध्ये जगातल्या जवळजवळ प्रत्येक महत्वाच्या माहितीबद्दल पानं लिहिलेली आहेत आणि ही कुणालाही ती डाउनलोड करता येतात, त्याच्यामध्ये बदल करता येतात. म्हणजे समजा तुमच्या लक्षात आलं की एखादी गोष्ट चुकीची आहे तर तुम्ही ती बदलू शकता. आणि माझ्या मते या दृष्टीने आपल्या विद्यार्थ्यांमध्ये एक जो संशोधन किंवा रिसर्चची जी वृत्ती नसते तर ती आणता येणं खरं म्हणजे शक्य आहे, पण त्याचा योग्य रीतीने तसा वापर केला पाहिजे.
तसंच तरुणाईची जी नेहमीची आवड असते म्हणजे मैत्री, त्यानंतर ग्रुप्स निर्माण करणं, बरोबर आहे. आपल्या आवडीनिवडीच्या गोष्टी शेअर करणं, यासाठी सुद्धा इंटरनेट हे अतिशय सुंदर साधन आहे. म्हणजे ऑर्कुट, त्यानंतर फेसबुक, अशा अनेक साईट्स आहेत म्हणजे जिथे तुम्हाला अक्षरशः क्षणोक्षणी तुमचे मित्रमैत्रिणी काय करतायत हे कळू शकतं. अशा अनेक वेबसाईट्स आहेत. आता ट्विटर नावाची एक नवीन जी साईट निघाली आहे, तिथे तर अक्षरशः तुम्ही आत्ता काय करताय आणि तुम्ही कुठे निघालाय अशी माहिती तुम्ही तिथे साठवू शकता आणि तुमचा मित्र किंवा मैत्रीण तिथे असेल तरी तुम्हाला कॉन्टॅक्ट करू शकते. आणि अशा तऱ्हेने हा माहितीचा पसारा नुसता पसरत चाललाय. आपण प्रश्न घेतोय पुढचा राजेंद्र हजारे यांचा कर्नाटक वरून. राजेंद्र, आपला प्रश्न विचारा. हा मॅडम, मला प्रश्न विचारायचा आहे. हॅलो, हा, विचारा प्रश्न. राजेंद्र आगारे बोलतोय. हा, मला घरी इंटरनेट घ्यायचं आहे, परंतु इंटरनेटचा दुरुपयोग होतोय असं लोकांचं म्हणणं आहे आणि त्या व्हायरसचा प्रॉब्लेम आहे, त्या संदर्भात मार्गदर्शन पाहिजे होतं. इंटरनेटचा दुरुपयोग याच्याविषयी मी थोडक्यात आधी बोलतो. हा दुरुपयोग म्हणजे खरं म्हणजे आपण लहान मुलांच्या दृष्टीने नेहमी म्हणत असतो की अनेक साईट्स ज्या समजा बघितल्या जाऊ नयेत अशा साईट्स ते बघतील किंवा खूप गेम्स खेळतील किंवा ते इंटरनेट इतकं वापरतील की त्याचा त्यांच्यावर काहीतरी परिणाम होईल, अशा दृष्टीने आपण म्हणत असतो की याच्यामध्ये धोके. तर हे धोके निश्चितच आहेत. पण जसं आपण कुठल्याही माध्यमाच्या बाबतीत बोलू शकू, म्हणजे आपण वाचण्याच्या बाबतीत सुद्धा हे होऊ शकतं, टीव्हीच्या बाबतीत हे होऊ शकतं, तसंच इथे याच्यामध्ये काही तसा फरक नाहीये. तर तिथे जसे उदाहरणार्थ टीव्हीमध्ये आता पॅरेंटल कंट्रोल्स नावाचा जो प्रकार आलाय की यांनी तुम्ही ठरवू शकता की कुठले कार्यक्रम कोणी बघावेत आणि बघू नयेत, तशा प्रकारचे कंट्रोल्स तुम्हाला तुमच्या इंटरनेटमध्ये सुद्धा आता ठेवता येतात. आणि दुसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे व्हायरसेसचा वगैरे, तर तो मुद्दा माझ्या मते खरं म्हणजे इतका महत्वाचा नाहीये. याचं कारण असं की अलीकडे बाजारात अतिशय स्वस्तात अँटीव्हायरस सॉफ्टवेअर्स मिळतात. म्हणजे तुम्हाला प्रत्यक्ष आकडा सांगायचा तर वर्षाला जवळजवळ 800 ते 1000 रुपये फक्त एवढ्या पैशांमध्ये तुमचं वर्षभराचं व्हायरस थांबवणं, त्यानंतर ते आलेच तर ते क्लीन करणं, हे सगळं होतं. आणि याच्यासाठी अनेक भारतीय कंपन्या सुद्धा याच्यामध्ये कार्यरत आहेत. एवढंच नाही तर एक AVG नावाचं सॉफ्टवेअर आहे आणि ते तुम्ही avg.com वर जाऊन बघितलं तर तुम्हाला सापडेल की जे फुकट आहे, म्हणजे जे अँटीव्हायरस सॉफ्टवेअर आहे आणि ते पूर्णपणे फुकट आहे. म्हणजे तुम्ही कुणालाही एक पैसाही न देता ते सॉफ्टवेअर वापरू शकता. पुढचा प्रश्न घेतोय बीड वरून हनुमंत भोसले यांचा. हनुमंत, आपला प्रश्न विचारा. हा मॅडम, माझा प्रश्न अतुलजींना आहे. अंधश्रद्धा निर्मूलनाच्या क्षेत्रामधून आपल्याला जर काम करायचं असेल तर इंटरनेटवर आपली वेबसाईट टाकता येईल का? अतिशय चांगला प्रश्न आहे, अतिशय जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. नक्कीच करता येईल. म्हणजे तुम्ही आता अंधश्रद्धा निर्मूलनाचं म्हणालात म्हणून मी नाव घेऊन सांगतो की पुण्यामध्ये जे साधनाची जी नेहमी चळवळ चाललेली असते आणि दाभोळकरांची चळवळ चाललेली असते, तर ते सुद्धा या इंटरनेटचा वापर अतिशय प्रभावीपणे करतायत. म्हणजे तुम्ही साधनाची वेबसाईट बघितली का नाही माहित नाही, पण त्यांच्या साप्ताहिकाचे सगळे अंक तिथे फुकट त्यांनी ठेवलेले आहेत आणि त्याच्यातून त्यांनी ग्रुप्स बनवलेले आहेत, बरंच काय काय ते करत असतात. आणि इंटरनेटचा हा मुख्य वापर अशा दृष्टीने की तुम्हाला प्रत्यक्ष कुठे न जाता या माध्यमातून तुम्हाला अनेक लोकांशी संपर्क साधता येतो. अगदी लहान सहान खेड्यापासून ते पुण्या मुंबई सारख्या शहरापर्यंत कोणीही या चळवळीत सहभागी होऊ शकतं आणि ही अतिशय चांगली कल्पना आहे. म्हणजे याचा नक्कीच पाठपुरावा केला पाहिजे. पुढचा प्रश्न घेतोय उमेश मोरे यांचा मालवण वरून. उमेश, आपला प्रश्न विचारा. हॅलो मॅडम, आपल्या दोघांनाही नमस्कार. हॅलो. नमस्कार. हॅलो मॅडम, आपण जे ब्रॉडबँड वापरतो त्याच्या तुलनेमध्ये डाटा कनेक्शन आहे ते ठीक